नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण MSCIT इरा 2024 मधला IT अवेअरनेसमधला सेशन नंबर 9 पाहूयात. सेशन नंबर 9ला क्लिक करा. 9ला क्लिक केल्यानंतर लॅब आवरला क्लिक करा. लॅब आवरला क्लिक केल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस टेस्टला क्लिक करा. स्टार्ट एक्झाम करा आणि टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवून घ्या. हे टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट इंग्लिशमधून घ्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. टाईप करून झाल्यानंतर सेव्हला क्लिक करा. ओकेला क्लिक करा. SIMला क्लिक करा आणि समोर एंड एक्झाम असं टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा. त्यानंतर पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग. सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा. प्रोसीडला क्लिक करा. स्टार्टला क्लिक करा. पहिला प्रश्न पहा, विंडोजमध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह स्निपिंग टूल्स आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे आहे स्निपिंग टूल. सबमिट करा. पुढचा प्रश्न पहा, इथे दिलेले चित्र पहा, हायलाइट केलेल्या आयटमची बरोबर नावे ओळखा आणि पुढीलपैकी योग्य तो पर्याय निवडा. आता एला इथं बघा ॲप्लिकेशन आहे, इथं विंडोज बटन आहे. बीला आहे टास्क बार. हे तुम्हाला बरोबर कशात आहे असं ओळखायचं आहे. त्यासाठी पर्याय क्रमांक 1 सबमिट. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश हे ग्राफिकल चित्र आहे जे कॉम्प्युटरमधील फाईल फोल्डर किंवा प्रोग्राम यांच्याशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयकॉन. सबमिट. पुढील प्रश्न पहा, तुमच्या मैत्रिणीला तिने फाईल डिलीट केल्यावर कुठे जाते हे माहीत पाहिजे. पुढीलपैकी जे चित्र डिलीट केलेल्या फाईल ज्यात स्टोअर होतात ते फोल्डर किंवा ॲप्लिकेशन दाखवते ते चित्र ओळखा. डिलीट केलेलं रिसायकल बिनला जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. सबमिट करा. पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न, टेलिग्राम ॲप्लिकेशनमध्ये पब्लिक ग्रुप शोधण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप घेणार? टेलिग्राममध्ये पब्लिक ग्रुप आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला कुठले थर्ड पार्टी ॲप वापरून टेलिग्राम बरोबर कनेक्ट करावं लागेल. सबमिट. ह्याचं उत्तर आहे सर्च आयकॉन टॅप करा आणि तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपचं नाव टाईप करा. पर्याय क्रमांक 4 सबमिट. आणि पुढील प्रश्न पहा, टेलिग्राममध्ये तुम्ही पोलमध्ये किती ऑप्शन जोडू शकता? तुम्हाला एखादा पोल टेलिग्रामला टाकायचा असेल तर किती पर्याय तुम्ही जोडू शकता? तर त्याचं उत्तर आहे 10 पर्यंत. तुम्ही 10 पर्यंत उत्तरे जोडू शकता. पर्याय क्रमांक 3 सबमिट. हे सोडवून झाल्यानंतर एसला क्लिक करा. गो टू होमला क्लिक करा. त्यानंतर पुढे आहे गायडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करा. पहिला प्रश्न पहा, टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडा आणि बंद करा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. आपल्याला टास्क व्ह्यू बटन ओपन करायला सांगितलं. इथे आहे बघा टास्क व्ह्यू बटन, ह्याला नाव आहे टास्क व्ह्यू बटन. ह्याच्यावरती क्लिक करा आणि बंद करण्यासाठी साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा, टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीट करा. तयार करायचं आहे आणि डिलीट करायचं आहे. स्टार्ट एक्झाम करा. टास्क व्ह्यूमध्ये जाऊन डेस्कटॉप ॲड करायचं आहे. इथे आहे टास्क व्ह्यू बटन, त्याच्यावरती क्लिक करा. डेस्कटॉप ॲड करण्यासाठी इथे प्लसला बघा न्यू डेस्कटॉप लिहिलेलं आहे, तिथे क्लिक करा. आणि आता घेतलेला डेस्कटॉप तुम्हाला क्लोज करण्यासाठी पुन्हा इथे क्लोज बटनावरून त्याला क्लोज करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. हा रिअटेम्प्टला पडलेला आहे प्रश्न, त्याला कॅन्सल करा. एखादा प्रश्न रिअटेम्प्ट पडत असेल तर कॅन्सल करून ओके करा आणि पुढचा प्रश्न घ्या. 3 नंबर प्रश्न घेऊ आपण. रिसायकल बिन ओपन करा. टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. आता रिसायकल बिनमध्ये नव्याने तयार केलेले व्हर्च्युअल डेस्कटॉपवर ट्रान्सफर करा. स्टार्ट करा. अगोदर रिसायकल बिन ओपन करा. इथं आहे रिसायकल बिन, त्याला डबल क्लिक करून ओपन करा. पुन्हा टास्क व्ह्यू बटन ओपन करा. पुन्हा एक न्यू डेस्कटॉप इथून ॲड करा आणि तो जो न्यू डेस्कटॉप आहे ॲड केलेला तो तुम्हाला रिसायकल बिनमध्ये न्यायचा आहे. सबमिट करा.
फक्त त्याच्यावरती क्लिक करा, होऊन जाईल हा प्रश्न सबमिट. पुढील प्रश्न पहा. टास्क व्ह्यू इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवरील सर्व खुल्या विंडोचे प्रोग्रामची विंडो दर्शवा. टास्क व्ह्यूवरतीच प्रश्न आहेत सगळे. इथं आहे टास्क व्ह्यू बटन, त्याच्यावरती क्लिक करा आणि ज्या विंडो ओपन आहेत त्या दाखवायला सांगितलेल्या आहेत. टास्क व्ह्यू आणि कोणते कोणते विंडो ओपन आहेत ते दाखवायच्यात आणि सबमिट करा. फक्त क्लिक करा त्या विंडोवरती. ओके. पुढील प्रश्न पहा. स्निप कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्निपिंग टूल ओपन करा, मोड सिलेक्ट करा, त्यानंतर फ्री फ्रॉम स्निप सिलेक्ट करा. स्टार्ट एक्झाम करा. आपल्याला स्निप टूल ओपन करायचं आहे. स्टार्टवरती क्लिक करा आणि इथे स्निप टाईप करा. हे आलं स्निपिंग टूल, त्याच्यावरती क्लिक करा. ते स्निपिंग टूल समोर ओपन होऊ द्या. त्यानंतर काय सांगितलं आहे, इथे जसं सांगितले तसं करायचं. मोड सिलेक्ट करा. इथं आहे मोडवरती क्लिक करा. पुढे काय सांगितलं आहे, फ्री फ्रॉम स्निप सिलेक्ट करा. फ्री फ्रॉम स्निपवरती क्लिक करा आणि हे असं तुम्ही इथे स्निप घेऊ शकता. इथे पुन्हा मोडमध्ये फ्री फ्रॉम काही गरज नाही आहे, एवढं करून सबमिट करा. हा पण रिअटेम्प्ट पडला, ह्याला आपण लास्टला बघू. कॅन्सल करा. असंच सोडवायचा हा प्रश्न, जसं दिले तसं आपण केलेलं आहे सगळं. पुढील प्रश्न पाहू आपण तोपर्यंत. रेक्टँगल स्निप पर्याय वापरून स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी मार्ग दाखवा. डिले 5 सेकंड. मोड रेक्टँगल स्निप पर्याय. स्टार्ट करा. रेक्टँगल स्निप. डिले 5 सेकंड आणि इथे रेक्टँगलवरती क्लिक. सबमिट. पुढील प्रश्न पहा. टास्कबारमधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर कोणताही टॅब निवडा. टास्कबारमधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर कोणताही टॅब निवडा. टास्क व्ह्यूवरती क्लिक करायला सांगितले आणि कोणत्याही एका टॅबवरती क्लिक करायला सांगितलेलं आहे आपल्याला. कोणताही एक टॅब आपण ओपन करू शकतो आणि प्रश्न सबमिट करा. युअर आन्सर स्टेप नॉट रेकॉर्डेड. ओके. नॉट रेकॉर्डेड म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. स्टार्ट एक्झाम करा. सेम तसंच करायचं आहे. टास्क व्ह्यूला क्लिक करा आणि कोणताही एक टॅब ओपन करा आणि प्रश्न सबमिट करा. पुन्हा रिअटेम्प्ट झालेला आहे, याला कॅन्सल करून पुढचा प्रश्न घेऊ आपण. ओके करा. पुढचा प्रश्न पहा. डेस्कटॉपवरील आयकॉन किंवा ॲपचे नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा, रिनेम सिलेक्ट करा आणि नवीन नाव एंटर करा. स्टार्ट करा. कोणत्या एका ॲपचं आपल्याला नाव रिनेम करायचं आहे. ज्या ॲपचं आपल्याला नाव रिनेम करायचं आहे त्याच्यावरती राईट क्लिक करा. कोणत्याही एका ॲपला तुम्ही राईट क्लिक करू शकता. त्यानंतर इथे रिनेमला क्लिक करा आणि तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते टाईप करा. काही नाव देऊ शकता तुम्ही. साईडला क्लिक करा, कंटिन्यू करा आणि सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा. फोल्डर हटवण्यासाठी आणि नंतर ते रिसायकल बिनमधून पुनर्संचित करण्यासाठी डेस्कटॉपवर उजवे क्लिक करा, एक नवीन फोल्डर तयार करा आणि नंतर ते हटवा. रिसायकल बिन उघडा आणि फोल्डर पूर्वसंचित करा. स्टार्ट एक्झाम करा. एक फोल्डर करायचं आहे, डिलीट करायचं आणि पुन्हा आणायचं आहे. डेस्कटॉपवर मोकळ्या जागेत राईट क्लिक करा. त्यानंतर इथे न्यूवरती क्लिक करा. त्यानंतर फोल्डरवरती क्लिक करा. हे फोल्डर तयार झाले, त्याला डिलीट करायला सांगितले, त्यासाठी पुन्हा राईट क्लिक करा आणि डिलीटवरती क्लिक करा. आता ते रिसायकल बिनमध्ये गेले, त्याला पुन्हा आणायचे. मग रिसायकल बिन कुठे पाहून ओपन करा. हे जे न्यू फोल्डर आपण इथे टाकलेलं आहे त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि रिस्टोअरला क्लिक करा. क्लोज करा आणि प्रश्न सबमिट करा.
ओके करा. पुढचा प्रश्न, स्निपिंग टूल उघडा, मोड फ्री फ्रॉम स्निप, एखाद्या क्षेत्राचे स्निप कॅप्चर करा. तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. स्टार्टला क्लिक करा. स्क्रोल डाऊन करा. इथे स्निप आहे त्याच्यावरती क्लिक करा. स्टार्टला क्लिक करा. ह्या स्निपमधून नाही करता येणार आहे. विंडोज ॲक्सेसरीज पुन्हा सांगते बघा. स्टार्टला क्लिक, स्क्रोल डाऊन करा आणि विंडोज ॲक्सेसरीजमध्ये या. विंडोज ॲक्सेसरीजमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्निपिंग टूल इथे पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करा. पुढं काय सांगितलं, टूल उघडा, मोडवरती यायला सांगितलं. इथं आहे मोड, त्याच्यामध्ये फ्री फ्रॉम स्निपला क्लिक करा. एखाद्या क्षेत्राचा स्निप कॅप्चर करा. स्टार्ट, विंडोज ॲक्सेसरीज, स्निपिंग टूल, मोड, फ्री फ्रॉम स्निप, कोणताही एक स्निप काढा इथे. त्यानंतर काय सांगितलं, डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. फाईल, सेव्ह, त्याला डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं आहे आपल्याला. इकडे डेस्कटॉपवरती क्लिक करा आणि इथे सेव्हला क्लिक करा. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. प्रश्न अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. ओकेला क्लिक करा. पुन्हा प्रश्न जर रिअटेम्प्ट पडला तर फक्त मोडवरती क्लिक करून कुठे रेश मारून सबमिट करून टाका. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जो आपला राहिला होता सोडवायचा, रिअटेम्प्ट पडला होता. टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीममध्ये एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. आता नवीन तयार व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीट करा. टास्क व्ह्यूवरती क्लिक करा. टास्क व्ह्यूवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, एक डेस्कटॉप ॲड करायचं. इथे न्यू डेस्कटॉप ॲड करा. त्यानंतर तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर त्याला तुम्ही क्लोज करू शकता. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. बघा बरोबर आला. मगही आपण असंच सोडवलं होता हा प्रश्न, तरी रिअटेम्प्ट पडला, काय हरकत नाही, तुम्ही पुन्हा सोडवू शकता. त्यानंतर पाचवा प्रश्न पहा आपला राहिलेला आहे. स्निप कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्निपिंग टूल ओपन करा, मोड सिलेक्ट करा आणि त्यानंतर फ्री फ्रॉम स्निप सिलेक्ट करा. 10 नंबरला सेम हाच प्रश्न रिपीट झाला होता. स्टार्टला क्लिक करा. स्टार्टला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करा, विंडोज ॲक्सेसरीजवरती क्लिक करा. त्यानंतर स्निपिंग टूल कुठे पहा आणि त्याला ओपन करा. ओपन झाल्यानंतर काय सांगितलेलं आहे, मोड सिलेक्ट करायचं आहे. इथं आहे मोड, मोडवरती जाऊन आपल्याला फ्री फ्रॉम घ्यायचं आहे. इथं आहे फ्री फ्रॉम आणि तुम्हाला जसा स्निप घ्यायचा आहे तो सिलेक्ट करून सोडा. तो स्निप इथं आलेला दिसेल तुम्हाला. प्रश्न सबमिट करा. असाच सोडवायचा हा प्रश्न. पुन्हा हा रिअटेम्प्टला पडलेला आहे. मोड फ्री फ्रॉम
पुन्हा सिलेक्शन करा, सोडा आणि सबमिट करा. हा फक्त रिपीट सोडवा प्रश्न, आपोआप सबमिट होईल. टास्क बारमधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा, त्यानंतर कोणताही टॅब निवडा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. टास्क बारमधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा. हे आहे टास्क व्ह्यू, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कोणताही एक टॅब आपल्याला टास्क बारवरचा ओपन करायला सांगितलेलं आहे. कोणत्याही टॅबला क्लिक करा, टास्क व्ह्यू आणि कोणताही एक टॅब आणि प्रश्न सबमिट करा. 2 वेळा क्लिक केली की हा प्रश्न होऊन जाईल. ओके करा. अशा प्रकारे आपले 10 प्रश्न संपलेले आहेत. एंड करूया आपण. SIMला क्लिक करा, एंड टेस्ट करा, SIMला क्लिक करा आणि एंड एक्झाम टाईप करा. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी ID कॉम्प्युटर पंढरपूर हा आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. पुढे आहे नॉलेज चेक. नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट एक्झामला क्लिक करा. पहिला प्रश्न पहा, स्क्रीनशॉट्स कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते? स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी स्निपिंग टूल वापरतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सबमिट. पुढील प्रश्न पहा, स्निपिंग टूलमध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणती कमांड वापराल असं विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला न्यू ही कमांड वापरावी लागते. पर्याय क्रमांक 4, सबमिट. पुढचा प्रश्न पहा, स्निपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्निपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? त्यासाठी तुम्हाला कॅन्सल कमांड वापरावी लागेल. पर्याय क्रमांक 3, सबमिट. पुढील प्रश्न पहा, संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल? संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी आपल्याला फुल स्क्रीन स्निप वापरावं लागेल. पर्याय क्रमांक 2, सबमिट. पुढील प्रश्न आहे, नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करावं लागेल इथे न्यू डेस्कटॉपच्या. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सबमिट. पुढील प्रश्न आहे, टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी 1च्या ह्या क्लोज बटनावरती क्लिक करावं लागेल. पर्याय क्रमांक 4, सबमिट. पुढील प्रश्न पहा, तुम्हाला टास्क एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचा आहे तर तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल? त्यासाठी आपल्याला 3 नंबरचा ड्रॅग करावा लागेल. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 2 नंबरला आपल्याला ड्रॅग करावं लागेल. पर्याय क्रमांक 2, सबमिट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाइट केली आहे? त्यासाठी तुम्ही चित्र मोठी करून पाहू शकता. इथे एक शिफ्ट की आहे आणि इथे त्या दोन्ही हायलाइट आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तरासाठी असणार आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केल्या आहेत? त्यासाठी चित्र मोठं करून पहा. या कीजना स्पेशल की म्हणतात, ज्या हायलाइट आहेत सध्या कीबोर्डवरती. सबमिट करा. 3 नंबरचा पर्याय उत्तरासाठी आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर, विंडो, रंग आणि साऊंड म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल? तर आपल्याला इथे थीम चेंज करावी लागते, त्यामुळे हे सगळे चेंजेस आपोआप होतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सबमिट. अशा प्रकारे आपली नॉलेज चेक संपलेला आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. पुढे पहा, सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे. सेशन कम्प्लिशन टेस्टला नॉलेज चेकला मार्क आहेत, डू इट युअर सेल्फला मार्क आहेत. केअरफुली सोडवा सर्वांनी. पुढचा प्रश्न आहे आपला एंड टेस्टमधला पहिला प्रश्न आहे, जर तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायच्या असतील आणि एकमेकांशी निरनिराळ्या विषयावर चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळाचा संदर्भ घ्याल? आता हे तुम्हाला न सांगताही उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2, फेसबुक. पुढचा प्रश्न आहे, ही सोशल नेटवर्किंग साईट व्यवसायाभिमुख बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग यासाठी वापरली जाते. याचं उत्तर आहे लिंक्डइन. हे सगळं तुमच्या इराच्या थेरी आवरमध्ये आहे.
थेरियावर व्यवस्थित ऐका. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विकिपीडिया. विकिपीडियामध्ये कोणीही भर घालू शकतो, कोणीही डिलीट करू शकतं. पुढील प्रश्न आहे, जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे. तर याचे उत्तर बरोबर आहे. हे तुम्हाला सगळ्या 9 नंबर इराच्या थेरियावरमध्ये लिंक्डइनबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे. ही नोकरी कशी शोधायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, इरा व्यवस्थित ऐका आणि इरा व्यवस्थित सोडवा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 9 इथे संपतोय. आपण इथे थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 10 पाहणार आहोत. थांबूयात आपण. धन्यवाद.